शिक्षण मंत्र्यांच्या जिल्ह्यात गणवेश घोटाळा झालाय। नाशिकमध्ये प्रयोगशाळेच्या अहवालानुसार 13 जिल्हा परिषदेच्या शाळांमधील गणवेशांमध्ये 100% पॉलिएस्टर असून कॉटनचा अंशही नसल्याचं समोर आलंय। शासनाच्या गुणवत्ता निकषांचं उल्लंघन झाल्यानं बागलाण, सुरगाणा, चांदवड आणि पेठ तालुक्यातील संबंधित मुख्याध्यापकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे। मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दोषींवर कायदेशीर आणि प्रशासकीय कारवाईचे आदेश दिले आहेत। 29 मेच्या GR पॉईंट नंबर 2 मध्ये GR मध्ये असलेलं आहे की ॲट मॅक्स तुम्ही 80% पॉलिस्टर आणि 20% कॉटन, म्हणजे तसं डिझायरेबल 70% पॉलिस्टर आणि 30% कॉटन असं आहे। तर आम्ही ज्या शाळांनी युनिफॉर्म दिले त्यांचे युनिफॉर्म आम्ही लॅबमध्ये तपासले, तर त्याच्यात काहीमध्ये 100% पॉलिस्टर आढळले आणि म्हणजे जो क्रायटेरिया शासनाने दिलेला आहे तो पूर्ण होत नाही, म्हणजे शाळा व्यवस्थापन समितीने याची काळजी घेतलेली नाही असं दिसून येतं। आत्तापर्यंत 16 शाळांचे रिपोर्ट आमच्याकडे आलेले आहेत। त्याच्यातल्या जवळपास 14 शाळा अशा आहेत ज्यांच्या 100% पॉलिस्टरचं प्रमाण आढळलेलं आहे आणि 0% कॉटनचं। तशी आम्ही प्रत्येक शाळेची तपासणी करणार आहोत आणि जसे जसे रिपोर्ट येतील तसे तसे आम्ही कारवाई करणार। याचे अधिकार कारवाई करण्याचे जिल्हा परिषदकडे आहेत, तर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल।